तर फायनली आज एम आय वर्सेस काही कॅर मॅच आहे. तर ह्या मॅचचं प्रिडिक्शन तुम्हाला बघायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर चला मित्रांनो, काही टाइमपास न करता व्हिडिओला करूया सुरू. तर ड्रीम इलेवन ओपन करायची. तुम्हाला ड्रीम इलेवन ओपन केल्यानंतर इथं बघू शकता भरपूर सारे कंटेंट्स आहे. तर आजची मॅच तुम्ही स्मॉल लीगमध्येच लावा, कारण आज बिग लीग खेळू नका चुकून पण, कारण आज भरपूर सारे प्लेयर चेंजेस होणार आहे. तर हा चेंजेस आपल्याला टेलिग्राम चॅनलवर दिसेलच. तुम्हाला आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर मराठी क्रिकेट लाईव्ह या टेलिग्राम चॅनलला लवकर जॉईन करा. तिथं आपली ओरिजिनल टीम असते, ते पण 7:15 आपल्याला टीम भेटेलच. तर आता सध्या नॉर्मली आपल्याला टेम्पररी टीम लावायची आहे. तर विकेट कीपर आपण बघू शकता क्विंटन डिकॉकने दिलेला आहे. तर रिकल्टन सुद्धा एक बेस्ट ऑप्शन आहे, बट रिकल्टनला घेऊ नका मी म्हणतो, कारण रिकल्टन सध्या का फॉर्ममध्ये नाहीच आहे. तर या मॅचमध्ये मला नाही वाटत रिकल्टनला घेतील, बट घेऊ शकता, कारण विकेट किपरचं दुसरं ऑप्शन दिलेलं आहे तिथं. तर क्विंटन डिकॉकला इझिली आपण घेऊ शकतो. तर क्विंटन डिकॉकला मी आता घेतोय. त्यानंतर आता बॅट्समनमध्ये येऊया. तर इथं रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, व्यंकटेश अय्यर, भरपूर सारे मोठे नाव दिलेले. बट मागच्या मॅचेत कम्पेअर केलं तर कोणीच खेळलं नाही, सूर्यकुमार यादवच खेळला होता. बट मॅचसुद्धा हारली मुंबई. तर आता इथं आपण रहाणेसुद्धा पिकअप करू शकतो. तर आता इथं आपण कोण कोण घेणार? पहिला रहाणे घेणार, त्यानंतर रोहित शर्मा तर मला वाटते घ्यावा की नाही, नंतर आपण बघू. तर सध्या आपण सूर्यकुमारला पिकअप करूया. तर सूर्यकुमार घेऊया. त्यानंतर खाली तिलक वर्मा सुद्धा ऑप्शन दिलेलं आहे. तर इथं अजून एक आपल्याला प्लेअर सिलेक्ट करायचा आहे. तर व्यंकटेश अय्यरकडे सुद्धा जाऊ शकता तुम्ही, कारण व्यंकटेश अय्यरला सुद्धा आज चान्स भेटणार आहे. तर त्यानंतर ऑलराऊंडर आपण हार्दिक पांड्याला घेऊया. तर आंद्रे रसेलला तर घेऊनच टाका, त्याला ड्रॉप नाही करू शकत आपण, सगळ्यात मोठा प्लेअर येतो. त्यानंतर विल जॅक्सन आज संध्याकाळी समजेल खेळतो की नाही. त्यानंतर आता लास्ट बॉलिंग ऑप्शनमध्ये, तर बॉलिंग ऑप्शनमध्ये वरुण चक्रवर्ती पहिले सिलेक्ट करा. त्यानंतर अजून खाली काय दिलेलं आहे, तो जॉन्सन वगैरे हे तर काय खेळणार नाही वाटतं. तर इथं दीपक चहरसुद्धा एक बेस्ट ऑप्शन आहे. आणि हर्षित राणाला तर चुकून पण म्हणजे तुम्ही पिकअप करूनच टाका हर्षित राणाला. तर आता आपल्याला चेंजेस काय करायचे, बॅट्समनमधून एक आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. तर व्यंकटेश अय्यरला मी सिलेक्ट केलेलंच आहे, तिलक वर्माला घेतलं आहे, रोहित शर्माला घेतलं आहे, व्यंकटेश अय्यर ड्रॉप केलेला आहे सध्या मी. संध्याकाळी बघू त्याला घ्यायचं की नाही. आपला अपडेट येणारच आहे संध्याकाळी, आपण बघू शकता टेलिग्राम चॅनलवर. तर अशी टीम आपली झालेली आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, व्हॉईस कॅप्टन आणि कॅप्टन सगळ्यात मेन इथंच. तर आपलं इथंच चुकतं, कॅप्टन चुकला की मॅच गेली. मग कितीची पण मॅच लावा तुम्ही, 1000ची लावा नाही तर 2000ची लावा, बट कॅप्टन जर चुकला तुमचा, मोईन अली कॅप्टन ठेवला आणि बुमराच खेळून गेला तर कसं होणार. त्यामुळे तुम्ही कॅप्टन आणि व्हॉईस कॅप्टन नीट चूज करा. मी जो लावतोय तोच लावू नका, कारण माझंसुद्धा चुकू शकतं. बट माझं प्रिडिक्शन आज मला नाही वाटत चुकणार आहे, कारण आजचं प्रिडिक्शन लय तगडं होणार आहे आपलं. तर इथं आपण कॅप्टन कोणाला ठेवू शकता, कॅप्टन कधी पण ऑलराऊंडरला ठेवायचं, कारण बॅटिंग झाली की बॉलिंग येतेच, बरोबर आहे की नाही. तर दोन्ही पण ऑप्शन आपल्याकडे अवेलेबल असतं. तर आपण हार्दिक पांड्याला इथं ठेवू शकतो, आणि व्हॉईस कॅप्टन म्हणून आपण डिकॉकला ठेवणार आहे. आणि काही चेंजेस ते असतील ते आपल्या चॅनलवर तुम्हाला दिसतीलच. तर टेलिग्राम चॅनल लवकर जॉईन करा. तर अशी आपली टीम झाली नाही, आणि मला कमेंट करून सुद्धा तुम्ही सजेशन देऊ शकता की आपण काय चेंजेस केले पाहिजे. तर चला मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. कायम असत राहा.